भाजीपाला विकणे आणि लोकांची धुणीभांडी करणे या कष्टाच्या प्रवासातून स्वतःचा चहाचा व्यवसाय उभारता येतो का? कष्टाचं मोल आणि मुलाची साथ असेल तर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे पूजा शिंदे. पूजा रवी शिंदे, माझा मुलगा तुषार, त्यांनी बी चालवायला घेतली. काही धुण्या भांड्याचे कामं केले, बाकीचं भाजीपाला विकलाय. नंतर मुलगा म्हणे मम्मी तू इथं बसतीये, त्याच्यापेक्षा तू दुकान टाकून देतो. पूजा शिंदे यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड कष्ट सोसले आहेत. भाजीपाला विकण्यापासून ते दुसऱ्यांची धुणी भांडी करण्यापर्यंत त्यांनी कुटुंबासाठी प्रत्येक काम मनापासून केलं. पण जेव्हा मुलगा तुषार मोठा झाला तेव्हा त्याने आईच्या कष्टाची जाणीव ठेवून तिला शुराय अमृत तुल्यचा हा व्यवसाय सुरू करून दिला. आज पूजाताई कोणाकडे कामाला न जाता स्वतःच्या दुकानात मालकीण म्हणून सन्मानाने उभ्या आहेत. पहिले तर काही केलं नव्हतं, फक्त आपलं जे आहे ते लेकरा बाळाने लहानच्या मोठं केलं. जसा मुलगा मोठा झाला तसं त्याची अपेक्षा आहे का, मला वाटतं का पुढं अजून काहीतरी याला व्यवसायाला जोडी व्हावं. पण आता सध्या कळायला लागलं का काहीतरी आपण स्वतः व्यवसाय करावा, याचा अनुभव घ्यावा. मनापासून कोणतंही काम केलं ना त्याच्यामध्ये समाधानी मानतोय आपण. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि केवळ कष्टावर असलेला विश्वास यामुळेच शिंदे कुटुंबाचा हा प्रवास आज खऱ्या अर्थाने बहरला आहे. व्यवसायातून मिळणारा हा आनंद आणि समाधान त्यांच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. बाहेरचे कामं केले, म्हणजे मी केले हॉस्पिटलचे कामं केले. बाकीचं आता हे काम तर धरलेच. कोणतं काम मी मनापासून करते, हात जोडून का माझ्या मनाला मला काहीतरी शांतता द्या. मेहनतीवरच आहे, दुसरं काही नाही. दुसरी अपेक्षा काही नाही आपल्याला. जी मेहनत आपल्याला भेटते तीच खरं आहे, दुसरी मेहनत आपली नको. हे मेहनतीचंच फळ आपल्याला भेटतंय, दुसरं भेटतंय का? काही याच्याकडून घ्यायचं ते घ्यायचं ते नाही नकोय आपल्याला. फक्त आपली मेहनत आपल्याला द्यावं, जे फळ देतो देव तेच आपल्या मागे आहे. स्वप्नाचं अजून काय याद आहे, पुढची तर काही अपेक्षा नव्हती. पण हे वाटत नव्हतं की मी या थराला येईल म्हणून आले ना, तर आता यानं साथ द्यावा, अजून पुढे गेले तर चांगलीच गोष्ट आहे. प्रामाणिक कष्टाला जेव्हा शुरायच्या चवीची साथ मिळते तेव्हा यशाचा सुगंध दरवळतोच. शुराय अमृत तुल्य, देश की चाय.